नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचे अजय.शिल्पा ब्लॉग्स आणि मराठी वन मॅन शो चॅनलवर। आणि आता आपण आहोत आपल्या शेतामध्ये आणि तुम्ही पाहत आहात हे आहे ज्वारी आणि बघा, आणि तुमचे अजय दादांचं शेत आहे। आणि ही जी ज्वारी आहे ही आम्ही जनावरांना चारा म्हणून घेऊन जात असतो। आणि शेत आणि यांचं घर साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। आणि बघा, तुम्ही बघत असाल अजय दादा बघा, हे हा जो घास आहे ही ज्वारी आहे, हे जे आम्ही कुट्टी करतो हे कसे कुट्टी तोडत असतात। आणि एक शेतकरीला यूट्यूब चालवायचा म्हणजे फारच कठीण काम असतं मित्रो। आणि शेतातली पण कामं करायची असतात। यूट्यूबवर लाईव्हवर आपण जेव्हा आपण सगळ्यांशी बोलतो तर बरेच जण म्हणतात की दादा तुम्हाला काय काम असतं शेतामध्ये, तुम्ही यूट्यूब काढता, तुम्हाला दुसरं काय काम नाही का? पण काय जर प्रेरणा घ्यायची असेल तर ह्या जोडीकडनं नक्कीच घ्यायला हवे मित्रो। ते शेतीचं काम करून असा भारा रोज 2 भारे लागतात मित्रो। आणि थोड्या वेळाने आपण दाखवणार आहोत तुम्हाला रस्ता किती कच्चा आहे। तुम्ही चाट पडाल की एवढ्या कच्च्या रस्त्यातून तुम्ही एवढं जड भारा ह्या 2 व्हीलर गाडीवर कसं रोज नेत असाल। तर आपण बघत असाल एवढं रान आहे, एवढं भारा त्यांनी तोडून नेलेलं आहे गाडीवर। आणि विशेष म्हणजे मित्रो, गावामध्ये एखादा ट्रॅक्टर घ्यायचा तर त्याला भाडं द्यायला लागतं। ते भाडं एखाद्या शेतकऱ्याला परवडत नाही मित्रो। पण त्याचा दुसरा उपाय म्हणजे शेतकऱ्याला स्वतः कष्ट करून स्वतः गाडीवर रोज भारे जनावरांना नेत असतात। त्यांची 6 जनावरं आहेत, त्यांना रोज सकाळ संध्याकाळ कुट्टी काढून त्या जनावरांना चारा द्यायला लागतो। चारा दिल्यानंतरच दूध निघते। दूध काढल्यानंतर ते दूध डेअरीमध्ये द्यायला लागतं। ते दिल्यानंतर ते पण 6 किलोमीटर अंतर आहे घर। ते दिल्यानंतर मग महिन्यानंतर आपल्याला तुम्हाला त्यांचं पेमेंट येतं मित्रो। एवढे कष्ट एखादा शेतकरी करत असतो मित्रो। तरी माझं एक स्पष्टीकरण सांगणं आहे सर्वांना की एक कष्टकरी शेतकरीला सन्मान करा, मान द्या आणि त्याच्याशी आदरणीय राहा मित्रो। हो, आपण आता जाताना रस्ता दाखवणार आहोत। बघा, तुम्ही बघाल किती चिखलात रस्ता आहे। आणि असं हे काम त्यांना वर्षभर करायला लागतं मित्रो।